नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. माहोल खऱ्या अर्थाने निवडणुकीकडे जाताना दिसतोय. पितृपक्ष संपला, घटस्थापना झाली आणि श्री राहुल गांधी यांचं इथे आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होत आहे. शिवाजी महाराजांच्या गौरव गाथेचा पोवाडा अर्थातच आहे, पण त्याहून महत्त्वाचं काय आहे तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संविधान बचावचा नारा दिला जातोय. कारण उद्या राहुल गांधी हे दिवसभर इथे संविधान बचाव या संदर्भातलं एक संमेलन आहे आणि त्या संमेलनाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की संविधान बचाव या मुद्द्याचा महाविकास आघाडीला खूप मोठा फायदा झाला. ज्या शाहू नगरीमध्ये आज उपस्थित आहे मी, तिथे शाहू घराण्याचे वंशज हे आज खासदार झालेले आहेत. त्यामुळं तोच मुद्दा पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरेल का, तोच विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा असेल का. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मधल्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. एक दंगल झाली, किल्ल्यावरची एक दंगल झाली, इथे त्याच्यावरून बरेच वाद घडले, हिंदुत्ववादी संघटनांनी मोठे मोर्चे काढले. त्यामुळं फक्त कोल्हापूरच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होईल हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज जर निवडणूक झाली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होईल. समरजित सिंग घाटगे जे श्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप जवळचे होते, ते पक्ष सोडून गेले. हर्षवर्धन पाटील यांनी आजच पत्रकार परिषद घेतली, तेही पक्ष सोडणार आहेत. आणि अशा वेळेला कोल्हापुरातले सगळे वरिष्ठ पत्रकार हे आमच्याबरोबर आलेले आहेत. गुरुबार माळी आहे, दयानंद लिपारे सर आहेत आणि सगळे विजय पाटील आहेत. या सगळ्यांची मी मतं जाणून घेणार आहे. हा ॲम्बियन्स इतका जास्त आहे, पण यालाच निवडणुकीचा माहोल असं म्हणतात. मुद्दा असा आहे की एकीकडे संविधान बचावचा नारा दिलाय, जे लोकसभेमध्ये फार महत्त्वाचा ठरला होता, तेच उद्या असणार आहे. ह्या संविधान बचावचा खरंच पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये काही प्रचाराचा मुद्दा म्हणून तुम्ही बघता होऊ शकतो. काय आहे, जे नॅरेटिव्ह राजकारण यशस्वी होतं ते रिपीट होतं. आता विधानसभेमध्ये असे काही मुद्दे आता घडलेले नाहीत लोकसभेनंतर की बाबा संविधान बचाव नारा द्यावा असं. उलट भाजपनं राहुल गांधींचं जे काही न्यूयॉर्कमधलं जे अमेरिकेतलं जे काही भाषण आरक्षणावरचा मुद्दा पकडून उलट भाजप आंदोलनं करायला लागले. पण मला वाटतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकारला असं पक्क ठाऊक झाले की हे नॅरेटिव्ह जरी आपण आहे असं विधानसभेला नेलं तर किंमत 3-4% मतांचा फरक आणखी पडू शकतो. 3-4% आज एक साधारणतः त्यांचं एक नॅरेटिव्ह असतं. म्हणजे त्याच्या लोकसभेचं नाही, आता जर आपण नॅरेटिव्ह असंच नेलं पुढं तर 3-4% मतं महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात वाढू शकतात असं साधारणतः त्यांचा एक अंदाज आहे. आणि कोल्हापूर ही छत्रपती शाहूंची भूमी आहे. आज आपण जिथे उभारलोय याच्या समोर कसबा बावड्यात राजश्री शाहूंचा जन्म झालेलं जन्मस्थळ इथंच आहे. आणि कोल्हापुरात राहुल गांधी 14 वर्षानंतर येतात. तर राहुल गांधी कोल्हापुरात येतात तर संविधानाचा जो मुद्दा आहे तो अधिक अधोरेखित करायसाठी, इथून मेसेज द्यायसाठी कदाचित हा मुद्दा कोल्हापुरातनं पुढे जावा म्हणून हा परत एक काँग्रेसच्या वतीने नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. पण गुरुबार माळी, मला एक सांगा की मधल्या काळामध्ये दंगल झाली, त्या दंगलीनंतर कोल्हापुरातलं वातावरण बऱ्यापैकी ढवळून निघालं. पुन्हा संविधानाकडे जात असताना हिंदुत्ववादी शक्ती ज्या काही म्हणतात, एक ते फेक नॅरेटिव्ह असं म्हणतात, मधल्या काळात ज्या काही घटना घडल्या त्याचा किती परिणाम होईल. कोल्हापुरात मधल्या काळात जवळजवळ 2 किंवा 3 घटना घडल्या ज्या जातीय दंगली होत्या. पण हे कोल्हापूर पुरोगामी असल्यामुळे त्या दंगलीचा विस्फोट झाला नाही. त्यावर तातडीनं जे काही संविधान बचाववाले आहेत ते एकत्र आले, रस्त्यावर आले आणि त्यांनी हिंदुत्वाचं वारं जे म्हणजे आपण एकीकडे म्हणतोय की कोल्हापूर हे पुरोगामी नाही, पण याच कोल्हापूर शहरात 5 वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. राजेश क्षीरसागर 5 वेळा. जे दिलीप देसाईपासून राजेश क्षीरसागर, सुरेश साळोके हे सगळे निवडून आलेत. हे कोल्हापूर शहरापुरतं मर्यादा आहे. आणि मोर्चे पण मोठे मोठे होते, मोठे मोर्चे होतात. म्हणजे दोन्ही मोर्चे, हिंदुत्ववादी मोर्चाही मोठा असतो, त्या उलट जो काय पुरोगामी समतावादी जो मोर्चा तोही मोठा असतो. त्यामुळे एकूण लोकसभा निवडणुकीत एक असं वारं होतं की इथं दोन्ही जागा या महाविकास आघाडीला येतील, पण तरीही 50% यश मिळालेलं आहे. जे 50% एक जागा महाविकासला मिळाली आणि एक जागा महायुतीला मिळाली. या पार्श्वभूमीवर आता किमान विधानसभेला महायुती असं प्रयत्न करते की आपल्याला 50% तरी यश मिळावं किंवा त्यापेक्षा जास्त मिळावं. पण दुसरीकडं महाविकास आघाडीला वाटतं की आपलं वारं आहे. आणि ह्याच वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी इथं कोल्हापुरात येतात. लोकसभेला संविधानाचा मुद्दा चालला कोल्हापुरात, त्यामुळे या विधानसभेला पण हाच मुद्दा रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याचाच हा एक भाग आहे. उद्या जे कोल्हापुरात संविधान संमेलन होतं आहे, जे शाहू महाराजांनी आरक्षणाचा पहिला निर्णय घेतला 1905, म्हणजे संविधानातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला की आरक्षण.
तोच महत्त्वाचा मुद्दा शाहू महाराजांनी कोल्हापुरात अख्ख्या देशात पहिल्यांदा घेतला. त्यामुळे त्याचीच उजळणी पुन्हा एकदा करताना कोल्हापुरातनं महाराष्ट्राला एक संदेश द्यायचा आहे की संविधान बचावाचा नारा कोल्हापुरात दिला की तो महाराष्ट्रभर जाईल, देशभर जाईल. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की कोल्हापुरातनं एखादा मुद्दा पुढे आला, कोल्हापुरातनं एखादा प्रचाराचा मुद्दा, म्हणजे बरेच पक्षाचे प्रचार हे कोल्हापुरातनं सुरू होतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की कोल्हापुरातनं सुरुवात झाली की त्याला यश मिळतं. म्हणून हे अख्ख्या महाराष्ट्रात संविधान जे काही संमेलन आहे ते कोल्हापुरात घ्यायचा निर्णय एवढ्यासाठी झालेला पण हा जो संविधान बचावचा नारा राहुल गांधींनी दिलाय तो देश पातळीवरती आहे. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये हे मुद्दे महाराष्ट्रात जसे प्रभावी ठरले तसेच काही हायपर लोकल मुद्दे पण होते. ते हायपर लोकल मुद्दे सोडून यावेळेला जर श्री राहुल गांधी हे पुन्हा एकदा संविधानाचा नारा देणार असतील, त्याच्या बचावाची गोष्ट करणार असतील, तर लोकसत्ताचे श्री दयानंद तिवारी आहेत त्यांना मला विचारायचं आहे, हा मुद्दा विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवाराचं मताचं मार्जिन खूप कमी असतं. हायपर लोकल लोकसभेचं निवडणूक झाली, यावेळेला पुन्हा संविधान बचावचा नारा देण्याचा खरंच उपयोग होईल का पुन्हा हायपर लोकल मुद्द्यावरती सगळी निवडणूक होईल? लोकसभेला संविधानाचा मुद्दा काँग्रेसला उपयुक्त ठरलेला होता. तोच पुन्हा मुद्दा रिपीट करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. नाशिकमध्ये जेव्हा काँग्रेसची मिटिंग झाली होती तेव्हा तिथे काँग्रेसचे प्रभावी रमेश चेन्नीताला यांनी असं म्हटलेलं होतं की भाजपला 400च्या पुढं जायचं होतं पण ते जाता आलं नाही, परंतु त्यांचं काम हे अपुरं राहिलेलं आहे आणि ते पुन्हा या दिशेने प्रयत्न करतील, तेव्हा हे आपल्याला रोखलं पाहिजे. आणि हाच आता मुद्दा पुढं कोल्हापूरमध्ये आता अधोरेखित होताना दिसतोय. इथे राहुल गांधी आलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान संमेलन होतं आहे आणि यातनं परत एकदा काँग्रेस संविधानाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा करताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला हा मुद्दा अडचणीचा होतो हे लक्षात येऊन महायुतीसुद्धा सावध झालेले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक कबुली दिलेली आहे की संविधानाचा मुद्दा आम्हाला लोकसभेमध्ये त्रासदायक ठरला होता, अडचणीचा ठरला होता. कालसुद्धा कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये एक संवेदन संमेलन झालं त्यांच्या कागल मतदारसंघात. तेव्हासुद्धा त्यांना कबुली द्यावी लागली की सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही. अगदी भारतीय राष्ट्रीय सेवक संघाचा जो विवेक मंच आहे त्यांनीसुद्धा कोल्हापूरमध्ये एक संविधान संमेलन घेतलेलं आहे. आणि आता या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रीय सेवक संघ आणि त्यांचा परिवार त्यांनाही आता हे संविधान आम्ही बदलणार नाही हे सांगण्याची गरज पडायला लागली. आणि हे सगळ्या घडामोडी पाहता परत एकदा काँग्रेसकडे आणि महाविकास आघाडीकडून संविधानाचा मुद्दा लोकसभेचा मुख्य केंद्रबिंदू बनवला जाणार आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीसुद्धा आता कुठेतरी सज्ज होताना दिसायला लागलेली. एक महत्त्वाची गोष्ट आहे, मी नेहमी म्हणतो की काँग्रेस पक्षाची छोटी छोटी बेटं आहेत महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात मोठं बेट आता कोल्हापूर झालेलं आहे. कोल्हापुरात सगळे काँग्रेसमध्ये 6-7 आमदार आहेत. अशा वेळेला संविधान बचाव संदर्भातली गोष्ट येणाऱ्या विधानसभेला इतकी महत्त्वाची ठरेल का, जेव्हा याचं एक कोर्स करेक्शन भारतीय जनता पार्टीने केलंय. जेव्हा पंतप्रधानांनी पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा त्याने संविधानाच्या प्रतीला आदर दाखवला, शपथ घेतली आणि त्याची होर्डिंग्स अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे भाजप गेली तिथे लावली. भारतीय जनता पार्टीकडनं सतत सांगितलं गेलं की हे फेक नेरेटिव्ह आहे. आता ते मतदारांना पटेल. आणि तुमच्याकडे मधल्या काळात बऱ्याच घटना घडल्या की भारतीय जनता पक्षानं सांगितलेलं आहे की संविधान म्हणजे आम्ही आरक्षण रद्द करणार नाही, घटना बदलणार नाही, हा फेक नेरेटिव्ह आहे. हा त्यांनी प्रचार केलेला आहे. हा प्रचार पुसून काढण्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. पण त्याचबरोबर हे जोरदार प्रचार सुरू असताना एक राष्ट्र एक निवडणूक यासारखे असे काही मुद्दे आहेत. या मुद्द्यातनं लोकांना असं वाटतं की हळूहळू हे घटना बदलतील अशी एक लोकांना शंका आहे. तर ह्या शंकेला बळकटी मिळावी यासाठी विरोधी पक्षाकडनं म्हणजे आपल्या इंडिया आघाडीकडनं जोरदार प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं संविधानाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि हा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त कसा होईल या दृष्टीनं जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचा जास्त प्रयत्न सुरू आहे. आज जे कोल्हापुरामध्ये जे उद्या संविधान मेळावा होणार आहे ह्याचं कारण असं आहे की राजश्री शाहू महाराजांची ही पुरोगामी नगरी आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे राजश्री शाहू महाराजांची 150वी जयंती हे वर्ष सुरू आहे. आणि ह्या वर्षामध्ये हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्राला जावा. कारण कसं आहे की भाजपची हिंदुत्ववादी मतं ही एकत्र होण्यासाठी त्याला विरोध हा फक्त जी भाजपच्या विरोधातली जी संविधानाला ज्यांना भीती वाटते आरक्षण रद्द होईल ही मतं एकत्र करावी हा मुद्दा चांगला आहे. हा निवडणुकीमध्ये आपल्याला यश देऊ शकतो असा विश्वास हा इंडिया आघाडीला वाटतो आणि त्यातल्या काँग्रेसला वाटतो. आणि त्या दृष्टीनं तिने हा प्रयत्न केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आहेत. या राहुल गांधींनीच ह्या आरक्षणाचा मुद्दा संविधान बचावाचा मुद्दा हा महत्त्वाचा घेतला आहे.
ज्यावेळी त्यांनी लोकसभेची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी संविधान हातात दाखवलं आणि त्याचंच अनुकरण बहुतांशी सर्व खासदारांनी केलं आणि हाच मुद्दा संपूर्ण देशभर त्यांनी हा चालू राहावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेच्या तोंडावर ही सुरू आहे. विरोधी पक्षाकडनं अनेक प्रकारचे हिंदुत्ववादी विचाराची पेरणी केली जाते आणि त्याला एकच उत्तर होऊ शकतं ते म्हणजे संविधान बचाव. आणि त्या दृष्टीनं हे कोल्हापुरामधनं हे जे हे आहे संविधान बचाव किंवा संविधानाचं महत्त्व आहे हे महत्त्व पटण्यासाठी हे उद्या राहुल गांधी इथं सभा घेतली आणि हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुद्दा असा आहे की आता भारतीय जनता पार्टी ही गाफील नाही आहे. मागच्या वेळेला ते गाफील होते, त्यांना याची जाणीव झालेली होती की संविधान बचावचा मोठा फटका बसला. 3M बार, मुस्लिम आणि मराठा यांचं एकत्रित कॉम्बिनेशन झालं जे महाविकास आघाडीला फलद्रूप ठरलं. आता NDTVवरती तुम्ही एक मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी मी तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पार्टीनं आपला हिंदुत्ववादी अजेंडा आणखी तीव्र करायचं ठरवलंय. दिल्लीमध्ये एक बैठक झाली. गोमाता, त्याच्या आधी नितेश राणे यांचे सगळे स्टेटमेंट्स आणि पोलरायझेशन घडवून आणायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे हिंदू मताचं विभाजन करणं आणि म्हणून कोल्हापुरात झालेली दंगल ही महत्त्वाची ठरते. अशा वेळेला जेव्हा गाफील नाही आहे भाजपा त्यावेळेला संविधान बचाव याचं काय युटिलायझेशन काय? नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे 100%. भाजप गाफील नाही आहे पण जनता पण गाफील नाही आहे. महत्वाचं जनता पण गाफील नाही आहे. तुम्ही बघा ज्यावेळेला मोदींनी संसदेच्या समोर माथा टेकला त्यावेळेला एक वाटलं होती बाबा हे बाबा काय तर मोठं करणार पण त्यांनी दुसरी संसद बांधली. तुमच्या कोणा विचारत होतं पण त्यांनी दुसरी संसद बांधली. आता त्यांनी संविधानाची मंदिर बांधलीत म्हणजे संविधानाची मंदिर बांधून ते संविधान सुद्धा त्यांनी देवाप्रमाणे पूजून बाजूला ठेवण्यासारखंच केल्यातला हा प्रकार आहे. दुसरी आत्ताही धडाका लावल्यात कामाचा. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. आता आरक्षणाचा मुद्दा आहे आपण जर हे केला मग सांगा धनगर आरक्षणासंदर्भात 2014ला सत्तेवर आल्यावर 14 दिवसात देतो पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणले तिने दिलेला नाही आहे. आज धनगर सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे. प्रत्येक समाज आरक्षण मागा लागलाय आणि हा निश्चित फटका बसण्याची शक्यता आहे. लोक विसरलेले नाही आहेत. फेक नरेटिव्ह नेमकं कोण करते ही करत्या काय महायुती करत्या की इंडिया आघाडी करत्या हे लोक सुद्धा जाणून आहेत. आणि दुसरे कोल्हापूर ही वैचारिक भूमिका आहे वैचारिक भूमी आहे. शाहू महाराजांचे जे कायदे आहेत ते या राज्यघटनेत कायदे आहेत म्हणजे शाहू महाराजांची जे रिलेशन आहे ते राज्यघटनेत तुम्हाला दिसणार एवढं इथंच होईल. आणि योगायोगाने राहुल गांधी पण संविधान संमेलन संदर्भात यायला लागला प्रचार त्याचा नक्की यांना फायदा पडला. या डिबेटच्या महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागात आहोत. दयानराव, आज निवडणूक झाली, तोंडावरच आहे. 8-10 तारखेला आचारसंहिता लागणारच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं चित्र काय असेल? पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र काय असेल? विधानसभा निवडणुकीमध्ये पाहता तर आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. 6 आमदार आहेत. पैकी विधानसभेचे 4 आहेत आणि विधान परिषदेचे 2 आहेत. तर सतेज पाटील जिल्हा काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा प्रयत्न असा आहे की या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या जे 4 आमदार आहेत ती संख्या आणखी वाढवायची आणि मंत्रिमंडळात एक चांगलं कॅबिनेट पद मंत्रिमंडळ मिळवायचं असं त्यांच्या हालचाली सुरू आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम सुद्धा त्यांनी आयोजित केला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा एका बाजूला काँग्रेसच्या समानतेचा विषय आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचा विचार घेऊन हिंदुत्वाचा आणि शिवाजी महाराजांना अपेक्षा असणारा समतेचा विचार असं पोचवून या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत आमदार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. हसन मुश्रीफ यांना कागल मतदारसंघामध्ये यावेळी टप लढत होणार आहे कारण समजित राजांनी सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे आणि हसन मुश्रीफ हे सुद्धा कसलेले पैलवान आहेत. त्यामुळे या कागल मतदारसंघातली लढत जोरदारच होणार आहे. आणि अर्थात या विधानसभेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं काँग्रेसचं बहुमत दिसेल तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला जास्त प्राबल्य दिसेल. विजयराव, मधल्या काळामध्ये शरद पवार जेव्हा 3 दिवस इथे होते त्यानंतर ते सोलापूरला गेले. त्यांचा आवडता जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा सोलापूर आहे पण कोल्हापूरवर त्यांचं खास प्रेम. बरीच इनकमिंग झाली. समरजित सिंग घाटगे जे देवेंद्र फडणवीसांचे खूप जवळचे तेही गेले. या क्षणाला कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र दिसतं तुम्हाला? काय चित्र दिसतं शरद पवारांच्या ह्याच्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं? आज असा विषय आहे की 2014चा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार विधानसभेला निवडून आला नव्हता. 2019ला भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. तर काँग्रेसचे 4 आणि विधान परिषदेचे 2 असं काँग्रेसचे 6 आमदार आहेत. आणि शरद पवार राष्ट्रवादी एकसंघ होती त्यावेळी राष्ट्रवादीचे 2 आमदार होते. एक हसन मुश्रीफ आणि एक
राजेश पाटील, आज सिच्युएशन अशी आहे की 1-2 जागा सोडल्या तर एक सुप्त लाट महाविकास आघाडीच्या बाजूने दिसते. शरद पवार आहेत, काँग्रेसचं नेतृत्व, काँग्रेसची कोड बँक आहे जी पारंपरिक आहे, आणि तर काँग्रेसचे सतेज पाटील हे स्ट्रॉंग नेतृत्व आहे. म्हणजे का तर जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य महापालिका, गोकुळसारख्या, KDC सारख्या संस्थांमध्ये काँग्रेसचं कळत नकळत एक हाती वर्चस्व आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती ह्याचं चांगलं मिश्रण कोल्हापूर जिल्ह्यात झालं आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कदाचित 1-2 जागा सोडल्या जर असंच वातावरण राहिलं तर महाविकास आघाडीला अत्यंत चांगलं वातावरण दिसतं. सातारा, सांगली, आता सांगली सातारात काय, सातारात काँग्रेसचा एकच आमदार आहे, पृथ्वीराज चव्हाण. बाकी जर म्हणला तर सातारा शरद पवारांचाच विषय आहे. शरद पवार भाजपचे ह्याचे आमदार शिवेंद्रराजे आणि मला वाटतं महेश शिंदे गटाचे 1-2-3 आमदार सोडले तर सातारामध्ये राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे. आणि काँग्रेस फार काय सातारा दिसत नाही, पण राष्ट्रवादीचं सातारा वर्चस्व राहू शकतं. आणि सांगलीमध्ये काय? सांगलीमध्ये 2 आमदार काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत. म्हणजे तासगावच्या RR पाटलांच्या मिसेस सुमनताई पाटील, जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक. पण आता काय होते, काँग्रेसचे कदाचित 3 आमदार निवडून येऊ शकतात. कारण सांगली शहरामध्ये जे विद्यमान आमदार होते गाडगीळ, हे उभारणार नाहीत म्हणून सांगितलं. तिथं पृथ्वीराज पाटील म्हणून एक चांगला चेहरा येतो सांगलीमध्ये, कदाचित लोकांचं म्हणणं असं आहे की निवडून येऊ शकतात. त्यामुळे सांगलीमध्ये राष्ट्रवादीची एखादी जागा वाढू शकते आणि काँग्रेसची एखादी जागा वाढू शकते. राईट. काय होईल पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर? काय म्हणलं? पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापुरात काय होईल असं वाटतं? एकंदरीत जर बघितलं तर 2014पेक्षा आणि 2019पेक्षा महाविकास आघाडीला अतिशय चांगलं वातावरण आहे. कारण इथं जे भारतीय जनता पक्षानं जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फोडाफोडी केलेलं आहे त्याचा एक लोकांच्या मध्ये राग आहे आणि तो राग प्रकट करण्यासाठी लोक थांबलेले आहेत. आणि तो राग सभेला एकदा राग निघून गेला असेल ना? तो राग निघून गेला, पण तरीसुद्धा विधानसभेला त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्यावर अन्याय झाला आहे. शरद पवारांच्या ह्या वयामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, हे एक लोकांचं ध्येय आहे. पण त्याचबरोबर महायुतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. निधींचा अक्षरशः महापूर सुरू आहे. दररोज उद्घाटनाची नारळ फोटायला लागली आहेत विकास कामांची. पण त्याचबरोबर लाडकी बहीण योजना आहे, ती बहीणची योजना ती मध्य प्रदेशप्रमाणे गेम चेंजर ठरणार का, याकडे सुद्धा लक्ष आहे. कारण महिलांची मतं जर थोडी जरी इकडे वळू लागलीत तरीसुद्धा महाविकास आघाडीला जास्त प्रयत्न करायला लागतील. पण एकंदरीत लोकांचा कल बघता अजूनही जास्तीत जास्त भाजप विरुद्ध जास्त राग आहे लोकांचा. भाजपवरती भाजप विरुद्ध लोकांचा राग आहे. कारण त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण जे केलेलं आहे, जे चुकीचं राजकारण जे केलेलं आहे, म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, याचा लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा राग आहे. आणि तो राग कसा व्यक्त होतो हे लोकसभेला पण बघितलं आहे. त्याचीच परिणिती जर ह्यात जर विधानसभेला दिसली तर चित्र मात्र महाविकास आघाडी कदाचित एखाद्या वेळेला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्ता मी दसरा चौकामध्ये अनेक महिलांशी बोललो ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. एक गट्टा ते असं म्हणतात की आम्ही एकनाथ शिंदेला मतदान टाकू, एक गट्टा लोक म्हणतायत, महिला म्हणतायत आणि स्पॉन्टेनियसली होत आहे. असं काही नाही की कुठल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस सातत्यानं म्हणतायत की दोन्ही पक्षातला लोकसभेतला मताचा जो फरक आहे तो काही फार मोठा नाही आहे. अशी स्थिती जर बघितली, प्रॅक्टिकल विश्लेषण केलं तर काय होईल? पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला आणि गेल्या 10 वर्षात तो भाजपचा बालेकिल्ला झाला होता. पण या वर्षभरात भाजपचे अनेक नेते पुन्हा तुतारी किंवा हात किंवा शिवसेनेकडे निघालेत. म्हणजे जे गोल सर्कल आहे ते पुन्हा सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण ही एकच योजना तारू शकेल. पण सगळ्या महिला ह्या आपल्या मतानं मतदान करतात हे आपण धाडसानं म्हणू शकत नाही. अजूनही घरातला माणूस काय सांगतो, नवरा काय सांगतो त्यानुसारच ग्रामीण कोल्हापुरात काय होईल? कोल्हापूर जिल्ह्यात यावेळी तुतारी आणि हाताची हवा आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात महायुतीला 5 धक्के बसलेत. जे महायुतीकडे सक्षम उमेदवार म्हणून बघितलं जातं, समरजित घाटगे असू दे, KP पाटील असू दे, असे अनेक सक्षम उमेदवार होते ते आता महायुतीतनं बाहेर पडालेत आणि ते महाविकास आघाडीत निघालेत.
महाविकास आघाडीला एकेकाळी असं होतं की काही मतदारसंघात उमेदवार मिळतील की नाही, अशी परिस्थिती कागल, त्यामध्ये कागल होतं, चंदगड पण होतं, राधानगरी होतं, पण या सगळ्या ठिकाणी आता त्यांना सक्षम नवे निवडून येण्यास पात्र असलेले तगडे उमेदवार मिळालेत। यामुळे 10च्या 10 मतदारसंघात आता महाविकास आघाडीला तगडे उमेदवार मिळाल्यामुळं आता म्हणजे आपण 4-5 महिन्यापूर्वी जर विचार केला असता तर महायुती एकतर्फी होती। आता मात्र प्रत्येक जण तुतारी फुंकण्याच्या नादात आहे। हाताचे तर 4 उमेदवार इथं ऑलरेडी तयार आहेत, कारण 4 आमदार विधानसभेचे आहेत आणि शिवसेनेला सुद्धा 1 किंवा 2 तगडे उमेदवार आता ठाकरे गटाला मिळणार आहेत। म्हणजे 10च्या 10 मतदारसंघात महाविकास आघाडीला आता महायुतीबरोबर जोरदार टक्कर देण्यासाठी उमेदवार मिळालेत। त्यामुळं आता एकतर्फी निवडणूक कोल्हापूरची नाही, ही निश्चितपणे शेजारी सांगली साताऱ्यामध्ये काय चित्र आहे? सांगलीत हीच अवस्था आहे। सांगलीत पण गेल्या निवडणुकीत महायुतीचा जोर होता, कारण भाजपचे 4 ते 5 आमदार होते आणि शिवसेनेचा 1 आला होता, काँग्रेसचे 2 आमदार आणि राष्ट्रवादीचे 2 आमदार असे होते। म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे आमदार जास्त होते। आता मात्र पुन्हा उलटी स्थिती झालेली आहे। भाजपमधला वाद म्हणजे गाडगिळांनी लढवायला नकार दिला। जतमध्ये त्यांना कुणाला उमेदवारी द्यायची, 4-5 जण इच्छुक आहेत, ती अवस्था आहे। त्यामुळे उमेदवारी देताना अडचण येते। यामुळं अनेक मतदारसंघात भाजपमधला वाद, भाजपमधली गटबाजी ही त्यांना आता मारक ठरणार आहे। दुसरीकडे तुतारी फुंकायला 3-4 मतदारसंघात माणसं तयार आहेत। जे काल देशमुख भेटले किंवा वैभव पाटील भेटले, मोहन वनखंडे शरद पवारांना भेटले, म्हणजे अनेक मतदारसंघात तुतारीला चांगले हे मिळालेत। जयंत पाटलांचा ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, शिवाय मानसिंग आहेत, म्हणजे मानसिंग नाईक आहेत। ते 4-5 मतदारसंघात त्यांच्याकडे ऑलरेडी चांगले उमेदवार आहेत आणि जिथं नाहीत तिथं येण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे सांगली जिल्हासुद्धा यावेळी महाविकास आघाडीला तारक नक्की ठरणार आहे, मारक ठरणार नाही। साताऱ्यात ही मात्र या घडीला भाजपचे उमेदवार चांगले आहेत, कारण अनेक मतदारसंघात 2-3 मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार नाहीत। पण मदन भोसले असू दे किंवा अन्य काही उमेदवार, पुरुषोत्तम जाधव असू दे, काही उमेदवारांची आता तुतारी किंवा अन्य आपल्या महाविकास आघाडीतल्या पक्षाकडं वाटचाल सुरू झालेली आहे। त्यामुळे तिथं एकदम एकतर्फी महायुती होती, तिथं मात्र आता चुरस निर्माण होईल। तुम्हा सगळ्यांसाठी एक मुद्दा आहे, आपण थोडं वाचन करतो, आपली वैचारिक थोडी वेगळी पातळी आहे म्हणून सामान्य लोक असा विचार नाही करत। त्यामुळे हिंदुत्ववादी वगैरे जे मुद्दे असतात ते लोकांपर्यंत जातात। विशेषतः लोकसभा निवडणुकीचं जर विश्लेषण केलं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 13% मतं मिळालेली आहेत। शिवसेनेच्या मताचा टक्का हा कायम महाराष्ट्रात 18 ते 20% आहे। उद्धव ठाकरेकडे मतं किती असतील? 4 किंवा 5%। अशा वेळेला तुम्ही आणि आम्ही जसा विचार करतो तशी जनता विचार करेल की नाही असा प्रश्न आहे। मध्ये ज्या दंगली झाल्यात त्या दंगलीचं रिफ्लेक्शन सांगलीत पण येईल, बाकीच्या भागात येईल, कोल्हापुरात पण येईल ना? नाही, दंगलीचा तसा इफेक्ट कोल्हापुरात येणार नाही। कारण काय, ही मगाशी आमच्या सहकार्याने ही शिवशाहूंची वैचारिक भूमी आहे आणि इथं उमेदवार कसे आहेत, उमेदवार कोणत्या प्रवृत्तीचे आहेत आणि कोणत्या उद्देशाने येणार आहेत, त्या दृष्टीने इथं वातावरण ठरेल। दुसरी गोष्ट कसं, लोकसभेला तुम्ही म्हटला, लोकसभेला 2 सीटा महाविकास आघाडीच्या या धरल्या जात होत्या, जम्यात धरल्या जात होत्या, पण शाहू महाराज हे एकतर्फी आले। ती सुद्धा इलेक्शन कशी फाईट झाली तर मुख्यमंत्र्यांना स्वतः इथं 5 ते 6 वेळा येऊन टैया मारायला लागला। इथलं नाराजांना जाऊन पहाटेपर्यंत त्यांना विनवण्या कराव्या लागल्या। त्यामुळं आता ह्या वेळेला सुद्धा आता लाडकी बहीण योजना असेल आणि पैसा फॅक्टर हा इथं मोठा ठरणार, पब्लिकमध्ये पैसा फॅक्टर मोठा ठरणार। कारण लाडक्या बहीण योजना म्हटला जो इफेक्ट पडणार, बहिणीच्या खात्यावर तर डायरेक्ट पैसे जमा व्हायला लागले। त्यामुळं तो इफेक्ट जम्यात धरून ही महायुती पुढे जायला लागल्या। तो दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीसुद्धा अशा योजना आणू शकतात की पुढं याला। कोल्हापुरात काय होईल? कोल्हापुरात अजून काही सांगता येणार आणि बाजूला पण आता हे सगळं मंत्र्यांच्या दौऱ्यावर आणि जी काही योजना असतील त्याच्यावर। थँक्यू सर, थँक्यू सो मच, मी तुमचा आभारी आहे। थँक्यू गुरुदाजी, थँक्यू सर, थँक्यू पाटील साहेब। मुद्दा एवढाच आहे की हा जो प्रचार आहे आपला, या प्रचाराचा हा एका अर्थाने शुभारंभ असं मी मानतो। कारण आज श्री राहुल गांधी जे काही बोलतील ते काँग्रेस पक्षासाठी तरी एक नेरेटिव्ह असणार, ते महत्त्वाचं आहे। कारण इथून किमान तुम्ही एक संदेश तर निश्चित घेऊन जाणार आहात की पक्षाचा स्वतःचा प्रचाराचा अजेंडा काय, त्यात आणखी एलिमेंट जोडत जातील।
पत्रकार जसा विचार करतात तसं प्रत्यक्षात होईलच असंही नाही आणि ते विचार करतायत ते अयोग्य आहे असंही नाही आहे. पण प्रत्येक समाज घटकाचं विश्लेषण NDTV वरती व्हायला हवं, ते आम्ही करू. आजपासून खऱ्या अर्थाने या चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तुम्ही NDTV वरती हे सविस्तर विश्लेषण बघितलं. आमचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही करा. मी आणि NDTV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागेल. कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.